गेल्या विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, ज्यात त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या एका युवा नेत्याला विधानसभा न लढवण्यासाठी समजूत काढली आणि या विषयाची प्रचंड चर्चा झाली। उदगीर मतदारसंघातल्या या यशस्वी मध्यस्थीनंतर महायुतीने हा मतदारसंघ जिंकला खरा, पण याच मतदारसंघात विधानसभेतून माघार घेतलेल्या युवा चेहऱ्याला भाजपने एका मतदारसंघाचा चेहरा करण्याऐवजी राज्यातल्या 20 मतदारसंघात प्रोजेक्ट करण्याचं नियोजन केलंय आणि लातूरातल्या काँग्रेसच्या ताकदीवरही पर्याय शोधलाय। आंबेडकरी विचारांच्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले विश्वजित गायकवाड यांची ही स्टोरी आहे, ज्यांना भाजपने एकेकाळी उदगीरमधून माघार घ्यायला लावली खरी, पण आता राज्यस्तरावर संधी दिली आहे आणि जो प्रयोग पक्षात आतापर्यंत कधीही झाला नव्हता तो सुरू केलाय। ज्यात यश आलं तर काँग्रेसची वोट बँक ही टार्गेटवर असेल। लातूरातून भाजपने भीमज्योती पॅटर्न कसा शोधलाय आणि याचे अर्थ काय आहेत त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। विश्वजित गायकवाड आंबेडकरी विचारांवर स्वार झालेल्या या तरुण कार्यकर्त्याने विधानसभा लढवण्यासाठी 2024ला ताकद लावली, पण महायुतीतल्या समीकरणांमुळे माघार घ्यावी लागली आणि भाजपसाठी काम सुरूच ठेवलं। खरं तर लातूर जिल्हा भाजपसाठी कायम आव्हानात्मक राहिलाय, कारण इथे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक भाजपला प्रचंड जड गेली। महापालिकेत तर भाजपचा अनपेक्षित पराभव झाला आणि इथे काँग्रेसची ताकद आजही असल्याचं सिद्ध झालं। आंबेडकरी मतं ही लातूर जिल्ह्यात काँग्रेसची खरी ताकद मानली जातात आणि भाजपला ही मतं तुलनेने कमी मिळतात। भाजपने लातूरच्या निमित्ताने एक असा चेहरा पुढे आणायचं ठरवलं, ज्याला एकच जिल्हा किंवा मतदारसंघ नाही तर मराठवाड्यातला चेहरा म्हणून प्रोजेक्ट करता येईल। यासाठी निवड झाली ती विश्वजित गायकवाड यांची आणि भाजपने त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। विश्वजित गायकवाड यांनी गेल्या काही वर्षात आंबेडकरी तरुणांचं संघटन मोठ्या ताकदीने केलंय आणि याच बळावर या विचारांचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात जाण्यासाठी त्यांनी आमदारकी लढवण्याची तयारी केली होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी माघार घेतली आणि या बदल्यात फडणवीसांनी एका नव्या पॅटर्न तयार केला, ज्याला राज्यस्तरावर घेऊन जाता येईल। विधानसभेतल्या त्यागाचा मोबदला म्हणून विश्वजित गायकवाड आता भाजपचा आंबेडकरी विचारांचा चेहरा बनलेत। ते सध्या राज्यभरात आंबेडकरी तरुणांमध्ये पोहोचण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत आणि त्या माध्यमातून पक्षाचं संघटनही करतायत। भाजपने आजपर्यंत युवा स्तरावर हे नियोजन कधीही केलं नव्हतं, पण विश्वजित गायकवाड यांची ही निवड भाजपचं मेगा प्लॅनिंग मानली जाते। काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात संविधान विरोधी हे नरेटिव्ह सेट करण्यात यश मिळवलं आणि त्याचा परिणाम थेट लोकसभेच्या निकालात दिसला। लातूर, परभणी, नांदेड अशा मराठवाड्यातल्या हक्काच्या मतदारसंघांमध्येही भाजपविषयी आंबेडकरी समाजात अस्वस्थतेची भावना तयार झाली आणि काँग्रेसला जे अपेक्षित होतं ते घडून आलं। भाजपने या निकालाचं विश्लेषण केल्यानंतर ज्या काही गोष्टी करायच्या ठरवल्या त्यापैकी भीमज्योत पॅटर्न राबवणं हे एक आहे। आंबेडकरी तरुणांमध्ये योग्य माध्यमातून पोहोचल्याशिवाय काँग्रेसला टक्कर देणे शक्य होणार नाही आणि त्यासाठी एका प्रभावी चेहऱ्याचीच गरज होती। अखेर भाजपने विश्वजित गायकवाड यांच्या रूपाने तो चेहरा हेरला आणि पुढच्या निवडणुकीचं नियोजन फक्त लातूरातच नाही तर आजूबाजूच्या मतदारसंघातही सुरू केलंय। काँग्रेस महिला आरक्षणावरून भाजपला लढत असतानाच आता विश्वजित गायकवाडही थेट अंत्योदय आणि भीमज्योतच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आर्थिक संकल्पनांवर भाष्य करतायत। संभाजीनगरसह वेगवेगळ्या शहरात ते या कार्यक्रमांचं नियोजन करतायत। भाजपची वैचारिक पातळीवर बाजू मांडण्यासाठी विश्वजित गायकवाड युवा कनेक्ट प्रोग्राम राबवतायत, ज्याची आजपर्यंत पक्षाला उणीव होती। भाजपला आंबेडकरी मतं मिळवणं नेहमीच जड गेलंय आणि तरुणाईपर्यंत प्रभावी न पोहोचणाऱ्या नेतृत्वाचा अभाव हे त्यातलं एक कारण नेहमीच सांगितलं जातं। पण भाजपचा हा बदलता दृष्टिकोन बरीच समीकरणं बदलणार आहे। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर पुढे शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।